तर जय श्रीराम मित्रांनो. तर कसे आहात? तर आजचा व्हिडिओ असा आहे की तुम्हाला जनरल प्रोडक्ट्स कुठे ठेवले पाहिजे, तुम्ही मेडिकलमध्ये तुम्ही टॅब्लेट्स कुठे ठेवल्या पाहिजे आणि कसं पद्धतशीर नियोजन केलं पाहिजे. म्हणजे कस्टमर जेव्हा तुमच्या दुकानात येईल तेव्हा त्या प्रोडक्टवर नजर पडली की ते प्रोडक्ट विचारला पाहिजे, म्हणजे घेतला पाहिजे. जसं की जनरल प्रोडक्ट हे बरेच जण आठवण करून मेडिकलला येत नाहीत. त्यामुळे आपण जनरल प्रोडक्ट हे काउंटरला किंवा असे दिसता ठेवले पाहिजे. दिसता ठेवले की त्यांना असं एकदम असं ते कस्टमर आला, तुमच्या इथं कस्टमर उभा राहिला, टॅबलेट मागता त्यांनी त्याची नजर त्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सवर गेली, जनरल प्रोडक्ट्सवर गेली की तिथे क्लिक झालं पाहिजे, अरे आपल्याला हे पण पाहिजे, आपल्याला ते पण पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही एक नियोजन करून ठेवलं पाहिजे. महागाचे प्रोडक्ट एका साईडला ठेवले पाहिजे. जनरल असे अट्रॅक्टिव्ह बनवलं पाहिजे तुम्ही त्या मेडिकलला. जसं माझं मागं हे आहे तसं ते समोर आली की कस्टमरला डायरेक्ट दिसतं की इथं हे प्रोडक्ट आहे, असं एकदम दिसतं. जर प्रोडक्ट ठेवले म्हणजे जनरल असलेले, तर ते तुम्हाला लवकर अट्रॅक्ट होतील, कस्टमरला अट्रॅक्ट होतील आणि कस्टमर तुम्हाला विचारेल. जसं टॅबलेट सहसा प्रिस्क्रिप्शनवरच असतात. प्रिस्क्रिप्शन असल्यामुळे त्यांना टॅबलेट न दिसल्या तरी चालेल, पण जनरल जे असतात आपलं कॉस्मेटिक्स आयटम ते ते दिसलेच पाहिजे, त्यांना अट्रॅक्टिव्ह केलं पाहिजे. तर ते अट्रॅक्टिव्हपणा दिसला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही म्हणजे दिसते प्रोडक्ट एकदम क्लिक होणारे प्रोडक्ट, असे सगळे प्रोडक्ट असे त्यांनी एक नियोजन करून तुम्हाला एक माझा मेडिकलमधला एक व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. असं मी केलं होतं. असे प्रोडक्ट दिसले पाहिजे आणि नेहमी जागा तुमच्या बदलत राहिल्या पाहिजे. अशी जर इथे फेरनलवली लावली तर इकडची फेरनलवली पुढच्या मग तिकडे आली पाहिजे. असं काहीतरी अलग चेंजेस तुम्ही प्रत्येक वेळेस चेंजेस जर तुमच्या मेडिकलमध्ये करत राहाल तर तुम्हाला कस्टमरला पण जर असं अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि नवीन असं काय तुमच्या मेडिकलमध्ये नवीन असं काय झालं असं ते कस्टमर बघेल. असं कोणी ना कोणी बघत राहिलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं पाहिजे. असंच एक आजचा व्हिडिओ होता. तर धन्यवाद.